चला, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. सर्वांना स्क्रीन आणि आवाज क्लिअर दिसते का? बोला एकदा फास्ट. सर्वांना स्क्रीन आणि आवाज क्लिअर दिसते का? बोला एकदा फास्ट. पटकन कन्फर्मेशन द्या. पटकन कन्फर्मेशन द्या. जसं तुमचं कन्फर्मेशन भेटलं तसं सेशनला स्टार्ट करूया आपण. ओके, डन आहेत राजांनो. कालचं लेक्चर सगळ्यांनी बघितलं का पहिले ते सांगा. ओके, डन. चलो, चला जरा. आता नाही येणार डबल आवाज. आता येतोय क्लिअर बघा. ते चेक करत होतो मी, डबल आवाज येतोय. ते तुम्ही लवकर ठीक आहे. जबरदस्त सोनाली, व्हेरी गुड. चला, इथपर्यंत मला वाटतं मागच्या सेशन मध्ये कुठपर्यंत आलो होतो ते एकदा कन्फर्मेशन द्या. ही डायग्राम झाली होती, ही झाली होती. उत्तर काय आलं त्याचं? हा होमवर्क होता वाटतं. ठीक आहे, या डायग्राम पासून आपण कंटिन्यू करूया. हा होमवर्क दिलेला होता. या होमवर्कला ट्राय मारूया, पटकन ट्राय मारा. कालचं लेक्चर बघितलं असेल तर आजच्या लेक्चरमध्ये विशेष असं काही अवघड जाणार नाही. पटपट क्वेश्चनला ट्राय मारायचं आणि पटकन सोल्युशन बघायचं. किती? ए 1 3 2. अरे बघा ना, ह्या डायग्राम पासून ही डायग्राम बघा. मला सांगा, इथे तुमच्या लक्षात आलं असेल की इथे जर ह्या कॉर्नर पासून निघत असेल तर इथे सेंटर पासून निघताय. अरे बरोबर का? इथे सेंटर पासून निघताय. ठीक आहे, आता जर इथं सेंटर पासून निघताय राजांनो, तर इथं कॉर्नर पासून निघायला पाहिजे, कॉर्नर पासून निघायला पाहिजे, कॉर्नर पासून निघायला पाहिजे. ठीक आहे, मग कॉर्नर पासून निघायला पाहिजे, पण इथे मध्ये कुठंच इम्पॅक्ट नाही, मध्ये कुठंच इम्पॅक्ट नाही, मध्ये कुठंच इम्पॅक्ट नाही. इथे मध्ये पूर्ण इम्पॅक्ट झालाय मध्ये. या मध्ये लाईन नाही पाहिजे होत्या, म्हणून हे रॉंग. इथं प्लसचं साईन पाहिजेच नाही. ठीक आहे, मग इथे मध्ये लाईन नाही पाहिजे, हे कटलं, हे कटलं, म्हणजे हे पण कटणार. तर मध्ये लाईन पाहिजे, पण त्याचा इथं क्रॉस मध्ये असलं तर इकडं मध्ये कसं असणार? प्लस असणार, प्लस असणार, प्लस मध्ये प्लस असणार, आणि हे कॉर्नरला असे एंड जॉईन होणार. म्हणजे ऑप्शन नंबर सी विल बी द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर सी विल बी द करेक्ट आन्सर. हा, ओके, ऑप्शन नंबर 3 चालतंय. चला पुढे या, पुढे या, पुढे या. पुढे चला, पुढचा क्वेश्चन. आज फक्त क्वेश्चनला अटेम्प्ट करायचं. पटपट 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 मारा या क्वेश्चनला ट्राय. दन 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 क्वेश्चनला बघत राहा. ठीक, लॉजिक लावा, पटकन बघा.
टाइमर लावून देतो वाटलंस तर. तीन नंबर. बर, 3 नंबर, 3 नंबर. व्हेरी गुड. बघा इथं ट्रायंगल दिसतोय. ट्रायंगल आणि सर्कल तर आहेच. म्हणजे इथं 3 लाईनची आउटर लाईन होती. इथं 1 2 3 4 4 लाईन बनल्या बाहेर. ठीक आहे. इथं बघा 1 2 3 4 4 लाईनची आउटर लाईन होती. म्हणजे इथं जर 3चं 4 झालं आउटर लाईन, इथं 4चं काय होणार? 5. 5 होणार म्हणजे पेंटागॉन पाहिजे. इथं नाहीये, हे ऑप्शन कटलं. इथं पण नाहीये, हे पण ऑप्शन कटले. इथं पण नाहीये, हे पण ऑप्शन कटले. ऑप्शन नंबर 3 याच्यावरूनच कळलं, बाकीच्या गोष्टी करायची गरज नाही. बाकी बघा ना, हा सर्कल डार्क होता तर हा व्हाईट झालाय, हे स्टार व्हाईट आहे तर ते ब्लॅक होणार. इथं ब्लॅक दिसतंय. हेच उत्तर आहे, हेच उत्तर आहे, हेच उत्तर आहे. आलं लक्षात? ठीक, चला पुढे चला. पुढच्या क्वेश्चनला ट्राय मारा. पटपट पटपट बघा. बघा इथे तर हाफ पोर्शन भरलेला आहे, इकडे पण हाफ पोर्शन भरेल. अप्पर साइड वाला, अप्पर साइड वाला म्हणजे 5 नंबर, अप्पर साइड वाला म्हणजे 5 नंबर. याच्यात तर काही अडचण नाही. हे तर गरीबवाले क्वेश्चन आहेत. याला ट्राय मारा, याला ट्राय मारा. ठीक आहे. चला याच्यात लावा डोकं, ताकद लावा. एक नंबर. बघा पहिले तर ही डायग्राम मला दिसतीये, पण असं टिल्ट केलंय, फिरवलंय मध्ये, बरोबर. आणि हे जर 1 2 3 4 5 6 षटकोन असेल तर इथं 1 नी कमी म्हणजे पेंटागॉन 5चं दिसतंय, 5चं दिसतंय. इथं जर 4 असेल तर 3चा आउटर लेअर पाहिजे -1 नी. 3चा आउटर लेअर म्हणजे ट्रायंगल पाहिजे. ट्रायंगल पाहिजे म्हणजे ऑप्शन नंबर 1 पाहिजे, ऑप्शन नंबर 1 पाहिजे, ऑप्शन नंबर 1. ट्रायंगल बाहेर पाहिजे आणि त्याच्यामध्ये तो तुमचा हा याला फिरवलं तरी तसंच दिसणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 1. याच्यात पण 2 आणि 3 टिक करतो मी. कसं करा तुमचं? याला ट्राय मार, याला ट्राय मार. पटकन बघायला ये इम्पॉर्टंट आहे. बघा जरा फास्ट, पट 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 आन्सर करत चला, पटकन बघत चला काय म्हणणं आहे आणि कमेंट करत चला. ठीक आहे. ओके 1. बर चला लॉजिक लाव जरा. ठीक आहे. खूप झाली 30 सेकंद त्याला. आता नीट लक्ष द्या. व्हाईट आणि ब्लॅक, व्हाईट आणि ब्लॅक, व्हाईट आणि ब्लॅक दिसतंय. तर पहिले जो ब्लँक वाला आहे किंवा व्हाईट वाला आहे त्याच्याबद्दल बोलू. त्याची दिशा इकडे जर असेल, त्याच्यानंतर तो इकडे गेलाय. ठीक आहे. म्हणजे काय म्हणायचं तर तो इथून इकडे गेलाय तर घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरलाय, अँटी क्लॉकवाईज फिरलाय. आणि किती अँगलनी फिरलाय तर 135 अँगलनी फिरलाय. व्हाईट वाला, व्हाईट वाला 135 अँगलनी फिरलाय. मग सध्या जर इथं असेल व्हाईट वाला, इथून 135 डिग्री जर फिरला घड्याळीच्या दिशेने, घड्याळीच्या विरुद्ध दिशेने म्हणजे इकडे येणार. आणि हे 45 आणि हे 90 म्हणजे त्याची पोझिशन अशी असणार, अशी असणार. व्हाईटची पोझिशन अशी पाहिजे. इथं नाहीये, इथं नाहीये, इथं नाहीये. हेच करेक्ट आहे, हेच करेक्ट आहे, हेच करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 3. आता तरी पण चेक करायचं तर ब्लॅक वाल्याला चेक करू. ब्लॅक वाला बघा असा आहे. ठीक आहे. ब्लॅक वाल्यासाठी इथं मांडतो. ठीक आहे. या दिशेला आहे पहिले. मग कोणती दिशा अंतराला? पूर्व.
पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, ईशान्य, वायव्य. वायव्य दिशेला आहे. तर इकडे आला म्हणजे नैऋत्याला आला, नैऋत्याला आला म्हणजे 90 डिग्री फिरला, 90 डिग्री. घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनेच 90 डिग्री फिरतोय. ठीक आहे, घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनेच फिरतोय. मग इथून 90 डिग्री म्हणजे इथं पाहिजे, तो इथं पाहिजे आणि ब्लॅक असं असणार. 90 डिग्री इकडे येणार, इकडे येणार म्हणजे इथंच. ऑप्शन नंबर 3 कन्फर्म पण करून दिलं, कन्फर्म पण करून दिलं. 3 येईल, 3 येईल, 3 येईल. लक्षात आलं का? क्वेश्चन ऑफ द डे म्हणायचं आहे गौरव तुला. डे ऑफ द क्वेश्चन, क्वेश्चन ऑफ द डे फ्रेज आहे ती, असं मला वाटतं. इंग्लिश माझं एवढं बाहेर नाही तरी. क्वेश्चन ऑफ द डे. आपण म्हणत नाही का कोणता व्यक्ती चांगला भेटला, एखाद्या दिवसासाठी भेटला तर त्या व्यक्तीने माझा दिवस भारी बनवला, आयुष्यासाठी भेटला तर लाईफ भारी बनवली. ठीक आहे, ओके. चला चला या पुढे या आणि मारा ट्राय पटकन बघायला. इसमें बहुत मजा है. तो क्वेश्चन ऑफ द डे होता, तर हा सेशन ऑफ द डे. हा असं काहीतरी म्हणू. पटकन ट्राय मारा. सगळ्यांचं उत्तर आलं पाहिजे, सगळ्यांनी याचा आन्सर कमेंट मध्ये मेन्शन केलं पाहिजे, तर कळेल आपल्याला की काय. तीन नंबर, बर. 4 नंबर, बर. तुक्के मारत राहा. 3 नंबर, 4 नंबर, 4 नंबर, 3 नंबर, बर बर. हे हा 3 नंबर, बर. बघून घ्या आता. आता नीट लक्ष द्या. पहिले विचार करू आपण ह्या ट्रायंगलचा. ठीक आहे, पहिले बघा. कालच सांगितलं राजांनो, जीव व्यवस्थित बघा. पहिले मी लावले वॉटर इमेज, पाण्यातील प्रतिमा. पाण्यातील प्रतिमा लावलं तर हे असं दिसणार. राईट आहे, राईट आहे. आता मी इकडून मिरर लावला, मिरर लावला तर हे पहिले तर ट्रायंगल, मिरर पासून मोठा ट्रायंगल जवळ आहे, मिरर पासून मोठा ट्रायंगल जवळ. दूर कोणता जाणार? हा. ही आकृती अशीच दिसते. ठीक आहे, आता थोडंसं इमॅजिनेशन पॉवर फास्ट करा आणि हे ट्रायंगल कसे बनणार. तर ट्रायंगल असे आहेत, पहिले तर असे बनणार. अरे बरोबर का? आणि जेव्हा मिरर लावणार तेव्हा हा ट्रायंगल वरती येणार छोटा आणि हा मोठा ट्रायंगल खाली येणार. पहिले तर ट्रायंगलची दिशा इकडे असणार, इकडे तर नसणार. 2 नंबरचं ऑप्शन कटलं, 2 नंबरचं ऑप्शन कटलं. आता राहिला प्रश्न 1चा, 3चा आणि 4चा. वरती छोटा ट्रायंगल येणार आहे म्हणजे हा इथं मोठा ट्रायंगल वरती दिसतो म्हणजे 1चा पत्ता कट झाला, 1चा पत्ता कट झाला. राहिला प्रश्न 3 किंवा 4चा, 3 किंवा 4चा. 4 मध्ये पण मोठा ट्रायंगल वरती दिसतो, याचा विषय संपला. म्हणजे ऑप्शन नंबर 3 विल बी द करेक्ट आन्सर. तुम्हाला काल पण वळून सांगितलं राजांनो, नॉन व्हर्बल रिझनिंग मध्ये मंगेश भाऊची एक नोट लक्षात ठेवा. नॉन व्हर्बल रिझनिंग मध्ये तुम्हाला नेहमी लक्षात ठेवा, नॉन व्हर्बल रिझनिंग मध्ये कधी पण लक्षात ठेवा, जे आयुष्यात वापरता ते इथं वापरा. जे तुम्ही आयुष्यात वापरणार ते इथं वापरा. आयुष्यात काय वापरतो आपण? ज्यांच्याकडे खूप सगळे ऑप्शन आहेत, इलिमिनेशन मेथड इज अ बेस्ट सोल्युशन. इलिमिनेशन मेथड इज अ बेस्ट सोल्युशन. ठीक आहे ना? ऑप्शनला इलिमिनेट करत चला. लाईफ मध्ये कसं स्त्रिया बरोबर बघा किंवा महिलांना बरोबर कळतं की यार ये लाइफ टाइम के लिए ठीक नाहीये, उसे वो इलिमिनेट करते चलती. आपण बघू, फ्रेंड म्हणून राहू, कारण की तुझं माझं काही जमणार नाही, असं तसं हे काय. तर हीच गोष्ट ती आहे. इलिमिनेशन मेथड इज अ बेस्ट सोल्युशन. 3 ऑप्शन तर डायरेक्ट कटले रे माझे, त्याच्यावर उत्तर भेटलं. पण मला तुम्हाला याच्यात लॉजिक पण सांगायचं ह्या बाणाचं.
तर त्या बाणाचं लॉजिक सांगतो, नीट लक्ष द्या. बाणाचं लॉजिक सांगतो, नीट लक्ष द्या. या बाणावाला, ठीक आहे. पहिले बाण बघा असा आहे. जर मिरर इमेज मध्ये केला, सॉरी वॉटर इमेज पाण्यातील प्रतिमेमध्ये केला, पाण्यातील, नीट लक्ष द्या रे, इकडे नीट लक्ष द्या, शिकून घ्या व्यवस्थित. हो चालेल. आता जर तुम्ही हा असं बनणार, पण त्यांनी दुनिया इकडची तिकडे उद्या हे इकडं असं बनणार, ठीक आहे. मिरर जर लावला तर मला सांगा ना, मिरर लावला तर हा असा बनणार, अरे बनणार का? पण त्यांनी ही जो काही ॲरो आहे जो जसाच्या तसाच राहणार, ठीक आहे ना. ॲरो जसाच्या तसाच ठेवलाय, ॲरो मध्ये कुठलाही चेंज नाही, आणि मग हे असं बनलंय, मग हे असं बनलंय. असं पण केलेलं असतंय, असं पण केलेलं असतंय, म्हणजे ॲरोची पोझिशन इथं पण तीच होती, असं इकडे जाणार आहे, इथं पण तोच इकडे जाणार आहे. तसंच इथं जी पोझिशन असणार अशी, ठीक आहे ना, अशी, तर इथं पण तशीच पोझिशन असणार, ठीक आहे. जसा ॲरो आहे, जसा तो सिम्बॉल आहे, गढूळ सिम्बॉल, तसाच सिम्बॉल असणार. लक्षात आलं का बोला? लक्षात आलं का बोला? हो, जबरदस्त. ॲरो चेंज झालेला नाहीये, ॲरो चेंज झालेला नाहीये, ॲरो चेंज झालेला नाहीये, ठीक आहे. कळलं का बोला? इथं ॲरो चेंज होता, इथं ऑप्शन कटलं असतं एक, तसं पण. लक्षात आलं? अच्छा, टीचर बाय चॉईस, जबरदस्त, व्हेरी गुड. हो, लक्षात आलं का सगळ्यांच्या? तीन नंबर करू रफ. याला चालू पुढे, पटकन कमेंट करा बरं, पटपट कमेंट करत जा. जेवढे पण क्वेश्चन तुम्ही बघताय, जेवढे पण क्वेश्चन, हे सगळे सेंट्रल लेवलला क्वेश्चन आलेले आहेत, ठीक आहे. सगळे पेपरला आलेले आहेत, ठीक आहे. हा, यस, वेरी गुड. चलो नेक्स्ट क्वेश्चन के ऊपर चलते. हा क्वेश्चन बघा. असे क्वेश्चन तर लगेच पटकन जमले पाहिजे, हे फुकटचे मार्क आहेत आपल्यासाठी. किती नंबर? 2 नंबर, 2 नंबर. बघा ना, ॲरो इकडे चालला, याच्या अपोजिटला दिला, मग हा वरती चालला, याच्या अपोजिट म्हणजे खाली असणार, खाली असणार म्हणजे 2 नंबर, 2 नंबर. असे क्वेश्चन तर काही ताणच नाही राहिला, असा क्वेश्चन तर येणार नाही. हा तिसरा इम्पॉर्टंट क्वेश्चन आजच्या सेशनचा. लावा ताकद. डायग्राम अशी, जर तुम्ही पाण्यातील प्रतिमा बघितली तर हे असं बनणार, आणि असंच दिलंय. पाण्यातील प्रतिमा दिलंय, पाण्यातील प्रतिमा दिलं तर मग नीट लक्ष द्या, इथं पाणी आहे, इथून स्टार्ट आहे, इथून स्टार्ट असणार असं. इकडं 2 लाईन मध्ये तर बनणार नाही, सरळ तर येत नाही, इकडून तर स्टार्ट होत नाही, इकडं तर नाहीये, म्हणजे ऑप्शन नंबर 5. बाकी कशाला चेक करता? आता जर काढायचे असेल डायग्राम तर बघा, इथून असा हा पोर्शन पहिले पलीकडे दूर गेला, इकडून पण दूर जाणार, म्हणजे असा पोर्शन बनणार. मग असं, मग असं, असं. ऑप्शन नंबर कुठं दिसतंय? ऑप्शन नंबर 5. खतम, ऑप्शन नंबर 5. आलं कर लक्षात आहे? चला घ्या, मारा ट्रायला. हा क्वेश्चन बघा. इथं तर दिसतंय डळ, काय रे? इथं जर असा मिरर असता, हे मिरर इमेज आहे, मिरर इमेज आहे. हे बघा ना, आरशापासून हा कॉर्नर जवळ आहे, इकडून जवळ आला, असं इकडून जवळ येणार. हो, हे हर्ट असं येणार, असं कुठं इथं नाहीये, इकडं तर कुठतरी वेगळ्या दिशेला, इकडं पण. 1 नंबर, 1 नंबर, 1 नंबर. अशा क्वेश्चन मध्ये तर टाइम लागणारच नाही आम्हाला, अशा क्वेश्चन मध्ये टाइम लागणारच नाही. चला याला ट्राय मारा, याला ट्राय मारा, पटपट पटपट ट्राय करा. हे 2 in 1 मला फोकस करू. पहिले 2 in 1 बघा. पहिले या दिशेला आहे, अरे बरोबर का? आता या दिशेला आलं म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेला 135 फिरलं, 2 in 1 आलं.
टू इन वन वाला. टू इन वन वाला घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेला. मला सांगा तो सध्या इकडे आहे या दिशेला नैऋत्यला. मग 135 फिरणार म्हणजे या दिशेला येणार, त्या याच्या जागेवर येणार, इकडे येणार टू इन वन. टू इन वन इकडे येणार, टू इन वन इकडे येणार, टू इन वन इकडे येणार. इथंच दिसतंय टू इन वन. खतम. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. दुसऱ्याची लावायची गरज नाही, पण लावायचं असेल तर बघा व्हाईट वाला पोर्शन, ब्लँक वाला पोर्शन खाली आहे, दक्षिणेला आहे. बरोबर. तो इकडच्या दिशेला गेलाय, राईट ना, इकडच्या दिशेला गेलाय. म्हणजे घड्याळीच्या दिशेने किती फिरला? 135. क्लॉकवाईज 135 व्हाईट वाला, आणि अँटी क्लॉकवाईज टू इन वन. टू इन वन म्हणजे 2 कलर वाला असं म्हणतोय मी. ठीक आहे. हा इथं घड्याळीच्या काट्याने 135 म्हणजे त्याच्या जागेवर येणार, त्याच्या जागेवर येणार, आला तिथंच येणार. संपलं. खतम. ऑप्शन नंबर 3. 2 नसणार राजांनो, 3 नंबर ऑप्शन असणार. 3 नंबर. ठीक आहे. याच्यात 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 चुकू नका, याच्यात चुकू नका. 1, 3 आणि 2 याच्यात चुकण्यासारखं काही नाही. याची भरपूर सगळी काल प्रॅक्टिस केली, आजही करतोय. ठीक आहे. डन. चला हे बघा, हे ते सरळ ढळढळ दिसतंय की याची पाण्यातील प्रतिमा आहे. इकडं बाण आहे, इकडं बाण गेला असं. मग पायऱ्याची पाण्यातील प्रतिमा कसं असणार? इथून स्टार्ट होणार असं 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 असं, इकडून असं नाही येणार, अशी लाईन नाही येणार. इकडं एक गेलं, इकडून पण स्टार्ट नाही होणार, इकडं पण गेलं. ऑप्शन नंबर 1 विल बी द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 1 विल बी द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 1 विल बी द करेक्ट आन्सर. आलं. दन 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 ट्राय करत राहायचं, याला काहीच नाही. याच्यात पटपट पटपट बघत राहायचं. अॅनॉलॉजी आलं. नॉन व्हर्बल मध्ये मी तुम्हाला सांगतो बॅच मध्ये तुमच्या काय काय आहेत. आता नॉन व्हर्बल मध्ये जेवढे पण पॅटर्न सध्या लेटेस्ट मध्ये आहेत तेवढ्या सगळ्या एक्झाम मध्ये तुमचे सगळे पॅटर्न तुमच्याकडे आहेत. जसं की तुम्ही जर म्हणले मास्टर काउंटिंग फिगर, आकृत्यांची संख्या मोजा. काउंटिंग फिगर मध्ये असले आकृत्या मोजल्यात आपण. ठीक आहे. जवळपास आपण त्याच्यामध्ये 3-4 लेक्चर घेतलेत फक्त ट्रायंगल वरती. त्रिकोण मोजा, कारण की सगळ्यात ट्रेंडिंग वाला क्वेश्चन हाच आहे, त्रिकोण. नंतर आपण मोजलेत स्क्वेअर, आणि नंतर मोजलेत आपण रेक्टँगल. ठीक आहे. या 3 गोष्टी तुमच्या बॅच मध्ये आहेत. त्रिकोण, स्क्वेअर, रेक्टँगल. आयत पण मोजून दाखवलेत, स्क्वेअर पण मोजलेत, ट्रायंगल पण मोजलेत. त्यानंतर आपण फिगर एनॉलॉजी शिकतोय. फिगर एनॉलॉजी मध्ये आपण काय केलं? एनॉलॉजी तर आपण 2 टाईपची शिकलोय. एक नंबरवाली एनॉलॉजी शिकलोय, अल्फाबेटवाली एनॉलॉजी कोडिंग डिकोडिंग मध्ये शिकलोय, आणि फिगर एनॉलॉजी मध्ये आकृत्यावाली ही आकृती आली. ठीक आहे. याच्यामध्ये आपण जवळपास 30 क्वेश्चन बघणार आहोत, लेटेस्ट मध्ये आलेले सगळे पॅटर्न. ठीक आहे. 4 नाही 2 लेक्चर ऍड होणार होते. ठीक आहे. 2 लेक्चर ऍड होऊन जाईल. बॅच मध्ये स्क्वेअर आणि रेक्टँगल काहीतरी त्या बॅचला त्या दिवशी प्रॉब्लेम होता, तर त्या ज्यांच्या बॅच मध्ये ऍड नाही झाले, काही बॅचेसला दिसलं नाही, तर त्यांच्या बॅच मध्ये स्क्वेअर आणि रेक्टँगल ऍड होऊन जाईल. झाले असतील इव्हन आतापर्यंत. मी सांगितलं होतं मॅनेजमेंटला की करून टाका, करून टाकलं सर त्यांनी. ठीक आहे. या आता बघा, 2 होते 1 झालं, एक होता 2 झालं, जागा बदलली. 1 होती 2 होणार, म्हणजे इकडे येणार सी, इकडे येणार सी. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 आलं. बर, वर्षा मी सरांना सांगतो आज करायला. वर्षा पल्लवी सांगतो, चालेल. डन. हा, हे आतापर्यंतचे 25 क्वेश्चन आहेत, आणि ह्या 25 क्वेश्चनची ही आन्सर की आहेत. ठीक आहे. आन्सर की पण ऍड करून टाकण्यात आली एकदम. फक्त आन्सर की सोडवताना तुम्ही म्हणसाल मास्तर तुम्ही इथं क्वेश्चन नंबर कुठेच नाही टाकला. तुमच्या 2 नंबरच्या शीट वरती जो क्वेश्चन आहे तो 1 नंबरचा आहे, कारण की पहिलं पेज जे आहे मी हे याच्यासाठी वापरलं, म्हणून नावासाठी. ठीक आहे. सगळे तामझाम नावासाठीच असतात. त्याच्यामुळे 2 नंबरचा क्वेश्चन म्हणजे तुमचा 1 नंबरचा क्वेश्चन. 2 नंबरची स्लाइड. तुमची 15 नंबरची स्लाइड म्हणजे 14 नंबरचा क्वेश्चन. ते बघा, हे झाले तुमचे 25 क्वेश्चन. ठीक आहे. हे झाले तुमचे 25 क्वेश्चन.
झाले. आणखीन आपल्याला 10 क्वेश्चन 5 क्वेश्चन बघायचे, म्हणजे 30 क्वेश्चन कंप्लीट करायचे. बर, याचं बघा इथं याची जागा इकडे गेली, म्हणजे याची जागा इकडे जाणार, आणि जागा जाताना हा प्लस वाला सिम्बॉल इकडेच आलाय, जो कॉर्नरला आहे तो मध्ये आलाय, म्हणजे इथं हा सिम्बॉल पाहिजे, इथं पाहिजे, इथं पाहिजे, इथं नाही, हे ऑप्शन कटलं. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, हे अपोजिटला आलंय डायरेक्ट, मग हे अपोजिटला येणार. हे जर इथं गेलं असं आणि इथे हे इकडे जाताना यांची जागा बदलली का? हो, मधली लाईन बाहेर, बाहेरची लाईन मध्ये, म्हणजेच जो सर्कल आहे तो बाहेरून पाहिजे, सर्कल मधून नाही पाहिजे. ठीक आहे, हे कटलं. आणि सर्कल ब्लॅक वाला आहे तर ब्लॅक वालाच पाहिजे, मधून नाही पाहिजे, हे पण ऑप्शन कटलं. मधून नाही पाहिजे, हे पण ऑप्शन कटलं. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 बरोबर. चल पुढे, चला पुढे या. इकडे बघा, याचा मिड पॉइंट काढलाय, तर याचा मिड पॉइंट कसा काढणार? मिड पॉइंटच काढला ना सगळ्या बाजूंनी, स्वयं स्वयं. नंतर आणखीन कसं बनणार? आणखीन कसं बनणार? तर इधर और इधर बनलं कर हे. चल पुढे चला, पटकन बघा. इथपर्यंत आले सगळेजण? या क्वेश्चन पर्यंत सगळेजण आले का? कमेंट करा एकदा फास्ट. एक. ठीक आहे, याला ट्राय मारा. काही नाही, फक्त बघा, ट्रायंगल बाहेर गेलाय, हा चौकोन मध्ये आलाय. ट्रायंगल बाहेर जाणार, ऑपोजिटलाच तसा जसा फेस आहे तसंच राहणार, आणि ट्रायंगल मध्ये येणार. ट्रायंगल मध्ये आला आणि ट्रायंगलचा हा भरलेला सेक्शन दिसणार, भरलेला ट्रायंगल मध्ये पाहिजे. हे भरलेला चौकोन मध्ये असणार, जे की 5 मध्ये दिसतंय. इथं नाहीये, इथं तर ट्रायंगलची पोझिशन चेंज आहे, कटलं. इथं ब्लँक वाला ट्रायंगल आहे, हे चौकोन आहे, ते चालणार नाही. ट्रायंगलच्या मध्ये ट्रायंगल तर चालणारच. ऑप्शन नंबर 5. ऑप्शन नंबर 5 आलं लक्षात? हे चला, हे बघून घ्या. जिलेबी वाला क्वेश्चन, जिलेबी वाला क्वेश्चन बघून घ्या. पटकन कमेंट करायचं आन्सर. तीन. हाँ, 3 नंबर का 5 नंबर? बघा, टाइम घ्या. अशा क्वेश्चनला टाइम लागेल, लॉजिक समजायला. लागू द्या. हा, मला माहिती 3 आणि 5 मध्येच कन्फ्युजन. बघा ना, हा इथून स्टार्ट होता सपोज, तर इथून स्टार्ट झाला, म्हणजे इथून इथं घड्याळीच्या दिशेने अँटी क्लॉकवाईज 90 डिग्री, घड्याळीच्या विरुद्ध दिशेने, अँटी क्लॉकवाईज विरुद्ध दिशेने. म्हणजे जो सर्कल इथं आहे तो इथून स्टार्ट होणार. ठीक आहे, इथून स्टार्ट होणार, म्हणजे हे ऑप्शन कटले, हे ऑप्शन कटलं, हा ऑप्शन आहे व्हॅलिड, हा पण ऑप्शन कटला. राहिला प्रश्न 3 आणि 4चा, 3 आणि 5चा. 3 आणि 5 मध्ये सगळं सेम आहे रे, सगळं सेम आहे. फक्त राहिला प्रश्न ह्या बाणाचा, हा बाण इथं असणार का बाण इथं असणार? आता नीट लक्षात द्या राजांनो, जेव्हा हा पोर्शन इथे जाणार आणि इथून स्टार्ट होणार जी काही गोष्ट आहे ती, ठीक आहे, इथून अशी गोष्ट स्टार्ट होणार, आणि जो काही बाण आहे बघा ना, हा पहिल्या आड्यातच बाण आहे, पहिल्या ट्रायंगलच्या एंडलाच पहिला जो टर्न घेणार तिथून, इथून पहिला टर्न घेणार तिथं बाण असणार, इथून पहिला टर्न घेऊन नंतर खूप पुढे गेल्यावर बाण नाहीये. हे ऑप्शन कटलं. ऑप्शन नंबर 3 विल बी द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 3 विल बी द करेक्ट आन्सर. एरोचा गेम होता, एरोचा.
एरोचा गेम होता, एरोचा. अच्छा, 5 नंबरची डायग्राम दिसत नाही का? मग तुम्ही, सॉरी कोमल, तुम्ही टेलिग्राम वरतून पीडीएफ डाउनलोड करून घ्या, त्याच्यात बघा यार आजचा दिवस, कारण की ते कॉर्नरला गेलं वाटतं. ही पीडीएफ इथून डाउनलोड करून घ्या, अपडेटेड वाली पीडीएफ आहे. हे 5 क्वेश्चन त्याच्यात ऍड केले, 30 आणि 5. हा 5 नाही येणार, 3 येणार, 3 येणार, 3. ठीक आहे, चलो हे एक बघा. हा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन बघा, 2 नंबर. बघा ना, पहिले हे खूप इम्पॉर्टंट आहे. पहिले तर याची वॉटर इमेज काढली, वॉटर इमेज काढली तर असं बनणार. मग मिरर लावला, मिरर लावला तर हे असं बनणार आणि हा पोर्शन असा बनणार. मिरर इमेज दिसते, पहिले वॉटर नंतर मिरर, पहिले वॉटर नंतर मिरर. मग मला सांगा, इथं पाण्यातील प्रतिमा जर चेक करायला गेलो तर हा एरो असा असणार, जो एरो आहे मधला तो एरो असा असणार, नंतर हे असं 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 आणि हा एरो असा असणार खाली. ठीक आहे, हा एरो लांब आहे तर इकडून पाणी असलं तर हा एरो लांबच असणार, म्हणजे इकडच्या साईडने एरो आला पाहिजे. 3 नंबरला नाही, इथं नाही. आणि एरो खालच्या डायरेक्शनला चाललाय, एरो खालच्या डायरेक्शनला चाललाय, इथे खालच्या डायरेक्शनलाच आहे. फक्त हा मधला बाण जो आहे तो इथून दूर आहे, तर इकडून इकडून पण दूर असणार. ह्या कॉर्नर पासून मधला बाण दूर पाहिजे, इथं कॉर्नरच्या जवळ आहे. हे ऑप्शन कटलं, ऑप्शन नंबर 2 विल बी द करेक्ट आन्सर. हा, मला हे सांगायचं आहे, वॉटर इमेज आणि नंतर त्याची मिरर इमेज. हे खूप वेळेस पेपरला आलंय, लेटेस्ट मध्ये खूप ट्रेंडिंगला आहे. तुम्ही जर लेटेस्ट वाले क्वेश्चन बघितले तुमच्या लक्षात येईल हे किती कामाचं आहे. चालेल, चला हे 5 क्वेश्चनचे आन्सर. ठीक आहे, असे मिळून तुमचे 30 क्वेश्चन फिगर एनॉलॉजी मध्ये कंप्लीट केले. ठीक आहे, अशा रीतीने तुमचं फिगर एनॉलॉजी एकदम व्यवस्थितरित्या सगळ्या लेटेस्ट वाले पॅटर्न सहित कव्हर झालं, सगळ्या गोष्टींसहित, ज्याच्यामध्ये दिवस बनवणारे क्वेश्चन होते आणि पेपर बनवणारे क्वेश्चनही असतील. ठीक आहे, चला अशाच एका सेशन मध्ये परत एकदा भेटूया मिरर इमेज आणि वॉटर इमेज सोबत, नवीन एका सेशन मध्ये नवीन गोष्टींसोबत. ठीक आहे, नॉन व्हर्बल मधलं तेवढ्या एक गोष्टी राहिली आहे, मिरर इमेज वॉटर इमेज, त्या पण बघून घेऊ. चालतंय, चला थांबूयात आजच्या सेशनला, परत एकदा भेटूया अशाच एका नवीन सेशन मध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. जय हिंद टू ऑल. बाय पटेल साहेब.